नमस्कार. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, मी आकाश चंद्रकांत जंगले, राहणार गिरणी, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा इथला रहिवासी आहे. कालपासून पावसाचा जोर खूप वाढलेला आहे. तरी आज सकाळपासून तर खूपच पावसाचा जोर वाढला. आमच्या घराची अवस्था अशी झालेली आहे की अक्षरशः दाखवतो तुम्हाला. हे रस्त्यावरचं पाणी घरात उतरते वाड्यामध्ये आमच्या. आता हे आमची घरात पाणी आहे, हे बघा. आमच्या घरात पाणी आहे. घरातले भांडे तरंगत आहे. अनाज जेवणाचं पूर्ण ओलं झालं. मातीचे कूड ओले झाले. मागचा दरवाजा आहे. नाल्याचा पूर बघा. हे बघा, घरात पाणी येते. मागच्या वर्षी पण हीच परिस्थिती होती. पंचनामे झाले, घरकुलासाठी अर्ज केले. भरपूर वर्षांपासून घरकुलासाठी अर्ज करतोय. पंचनामे होतात, लोक येतात, पाहून जातात, मदत होईल अशी अपेक्षा देतात. अपेक्षाही तशीच असते. पण आता गेल्या वर्षीपासून आमच्या घरकुलाचं मध्ये नाव आलेलं आहे असं ग्रामपंचायतमध्ये सांगण्यात येत आहे वारंवार. पण त्याचा भरपूर वेळा पाठपुरावा करूनही अजून काही त्याचा निकष न्याय लागत नाही आहे. यावर फक्त एकच सांगू शकतो. कवी कुसुमाग्रजांची कविता सांगतो सर. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माही पाहुणी आली, गेली घरात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चुलही विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. सोबत आईबाबा पण आहे, लेकरही आहे माझे 2. याच्यामध्ये थोडा बदल करतो. घरच्यांना घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधायची आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,